उंच शिखर दिसतं ते. हो, उंच शिखर दिसतं ते राजगड आहे. तिकडे एक पलीकडे ते उंच शिखर दिसतं ते तोरणागड. प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या जिवलग साथीदारांनी 4 फेब्रुवारी 1670 साली सिंहगडाचा हिंदवी स्वराज्यात समावेश केला. शेकडो वर्षांची गुलामगिरी झुगारून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. हे करणे काय सामान्य माणसाचं काम आहे? देवसुद्धा यापेक्षा वेगळं काय असणार असं मनात येऊन जातं. आपण मराठी म्हणून जन्मलो हे आपलं भाग्यच. तानाजी मालुसरे तिथे दारतीर्थ पडले होते. सुभेदार तानाजी मालुसरेंची इथे समाधी आहे. घेताना ते इथे दारतीर्थ पडले. जय जय महादेव. तर इथे सुभेदार तानाजी मालुसरे गड घेताना ते इथे दारतीर्थ पडले होते, त्यामुळे त्यांची समाधी इथे बनवण्यात आली. तर असं एक स्मारक बनवले जे 300 मावळे सिंहगड घेताना दारतीर्थ पडले होते त्यांच्या आठवणीत. तर हे त्यावेळी हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळ घालण्यासाठी ची ही जागा आहे. त्याला हत्ती टाकी म्हणतात. कल्याण दरवाजाकडे जातानाच ही जागा आहे. हे गडावरतीच पाण्याचं कुंड आहे आणि या पाण्याचाच वापर करतात, गडावरती राहतात ते. तर अजूनही गडावरती जे पाणी आहे ते आहे तसं आहे. असे जागोजागी पाण्याचे स्रोत आहेत. तर एवढ्यावरती पण म्हणजे डोंगरावरती पाण्याचे स्रोत आहेत आणि या पाण्याचाच वापर त्या काळी केला जायचा. गडावरती जे राहत होते ते, हा एक पाण्याचा स्रोत आहे. एवढ्यावरती पण अजूनही पाणी आहे. आणि हा आहे कल्याण दरवाजा. कल्याण गावामधून इकडून खालून येतात आणि त्यांना हा पहिला दरवाजा लागतो, तर त्यामुळे याला कल्याण दरवाजाचं नाव पडलं. आणि इथून परत वरती इकडे येतात.
तर त्यामुळं पुण्याकडून येताना पुणे दरवाजा लागतो आणि इकडनं कल्याणकडनं येताना कल्याण दरवाजा. तर आता दुपारची वेळ आहे, थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. इथं जेवण वगैरे मिळतं गडावरती सगळं, तर आरामात तू पण जेवू शकतो. इथनं 3 गड दिसतात. हा राजगड आहे. हां धुका आल्यामुळे तो जरा दिसत नाही हां. स्पष्ट, नाही तर वातावरण छान असलं की जरा स्पष्ट दिसतो. स्पष्ट दिसतं. हां, हा काही इकडचा जो दिसतोय तो तोरणागड आहे, पुसट आहे. हां तो जो दिसतोय तो तोरणागड आहे. इथं मध्ये जो दिसतोय ना, हे हिरवं झाड आहे, त्याच्या पलीकडे उंच दिसते का टेकडी, हां 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 पुसट, हां. तो राजगड किल्ला आहे. तुमचं शिखर दिसतं ते. हो, उंच शिखर दिसतंय तो राजगड आहे. तिकडे एक पलीकडे तो उंच शिखर दिसतोय पुसट तोरणागड आहे. तोरणाकडे आणि इकडचं पुरंदर आहे, पण ते दिसत नाही आता दिसत नाही. सध्या जरा हां हां धोका आहे ना त्यामुळं. धुकं आल्यामुळं. तर सिंहगडावर आल्यावर पिठलं भाकरी किंवा भजी खायलाच लागतं. हो, पिठलं भाकरी, कांदा भजी, बटाटा भजी. खूप लहान असताना का आलो त्यावेळेचं मला आठवतं आहे पिठलं भाकरी. छान गरम आहे. बरोबर यायला पण होतं अजून. बसवली पण आले दहीला मला मी ह्यांना दही आणून देते बरे का. हो ते बसायला जागा. तर थोडं जेवण करेन. कोण? हां चालेल चालेल. हां हां इथं असं दही ताक पिठलं भाकरी भजी कांदा भजी सगळं भेटतं. पण ते गडावरती प्लास्टिकला बंदी आहे, त्यामुळे प्लास्टिक यूज नाही करतात. तर इथं आपण असं नॉर्मल पाणी जसं घरी पितो तसंच पितात सगळे, पण प्लास्टिक अलाउड नाही. त्यामुळेच आहे ना स्वच्छता खूप आहे गडावर. खूप गर्दी असते गडावर, पण स्वच्छता पण आहे. आता इथे मस्त गरमागरम भजी आली, आधी भजी टेस्ट करूया. एकदम फ्रेश. तर हे आहेत नितीन दादा, तर यांची खाऊगल्लीलाच स्टॉल आहे. तर इथे खूप मस्त असं जेवण भेटतं, फ्रेश एकदम बनवतात इथे आणि इकडे सर्व करतात. थँक्यू. आपल्याकडे चुलीवरच्या चुलीवरचे कांदा भजी असतात, बटाटा भजी, वांग्याचं भरीत, मटकी उसळ, पिठला भाकरी. आणि इकडं गडावरती आल्यावरती एकदम छान अशा पद्धतीने आपल्याकडं जेवण वगैरे मिळतं. आणि जेवण आवडलं तरच लोकांनी पैसे द्यावं अशी माझी मत आहे. कारण की गरमागरमच जेवण आणि फ्रेश जेवण असतं आपल्याकडे, आणि घरगुती पद्धतीचं जेवण असतं आणि मस्त चुलीवरचं असतं सगळं. तर तुम्ही जर आला सिंहगडावर तर नितीन आहेत, ते तुम्हाला खाऊगल्लीत सापडतं. त्यांचं शॉप आहे, तर नक्की भेट द्या. आणि जेवण खूप चांगलं आहे. आता इथे पिठली आणि भाकरी आली आहे. तर सिंहगडावर आलं की पिठलं आणि भाकरी असं मिळतं, तेव्हा खाल्लं पाहिजे. आणि इथली जी पिठलं भाकरी येण्याची टेस्ट वेगळीच असते. आता जेवण झालं, बरं वाटलं. हवा पण मस्त सुटली आज गडावर. तिकडूनच पार्किंगकडे चाललं खाली. डायरेक्ट इथून खाली पुणे दरवाज्यात जाते आणि तिथून मग खाली गाडीकडे. इकडे आपण मगाशी राजाराम महाराजांची समाधी वगैरे ते इकडे लेफ्टला गेलो होतो, आणि असं फिरून मागून कल्याण दरवाजा बघून आपण इकडे येतो पुढे. इकडनं परत रिटर्न पुणे दरवाजाकडे जातो.
इथून आपण परत आता पुणे दरवाजाकडे चाललो. इथून उतरून खाली परत पार्किंगकडे. असा हा सगळ्यात वरचा पुणे दरवाजा. बोला ना आपने अली बहुत कुछ बोलता है उसका मैंने समझ लिया अब उसने कहीं नहीं बोला. इथे पहिला पुणे दरवाजा आणि इथे वरती दुसरा. आता बस शेवटी आपण खालती आलो बेटा. आपण आता इकडून गडातून खाली आलो आणि पार्किंगला पोचलो. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ सिंहगड किल्ल्याचा. जर पण बघितलं असेल तर एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ.